काही दिवसांपूर्वी लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टीझर प्रदर्शित झाला होता। या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांची घरे केली होती। हा सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता लाईक आणि सबस्क्राईबचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। हा रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिका सुरू झाली। नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत SN प्रोडक्शन्स LLP आणि अभिषेक मेरुरकर प्रोडक्शन यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरुरकर निर्माते असून लाईक आणि सबस्क्राईबचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरुरकर यांनी केले आहे। यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत। लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक वर्ग थक्क झालाय। जुई भागवत एका लॉगरच्या भूमिकेत दिसत असून ती एका संकटात अडकल्याचे दिसते। ट्रेलरमध्ये कोणाचा तरी खून झाल्याचेही दिसत आहे, तर अमृता खानविलकर पोलिसांच्या मदतीने कोणत्या तरी रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतानाचा अमेय वाघकडेही काहीतरी गुपित असल्याचे दिसत आहे। हा सगळाच प्रकार संशयित असून त्याचा उलगडा 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे। ट्रेलर पाहून या चित्रपटाची कथा कमाल असणार हे नक्की। चित्रपटातील गाणीही सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहेत। अपलोड करून टाक हे तरुण आईला भुरळ घालणारे गाणेही सध्या भरपूर गाजत आहे। कस्तुरी वावरे यांनी यांच्या मधुर आवाजात हे गाणे गायले आहे, तर अमेय वाघ आणि गौतमी पाटीलवर चित्रित झालेले लिंबू फिरवले हे गाणेही धुमाकूळ घालत आहे। प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या जल्लोषमय गाण्याला तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमने यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे। या दोन्ही गाण्यांना अमित राज यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत। चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरुरकर म्हणतात, लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट फक्त एक रहस्यमय कथा नसून आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट आहे। या चित्रपटात प्रत्येक पात्राचे ध्येय वेगळे असले तरी त्यांचे आयुष्य एकाच ठिकाणी येऊन थांबते। हे सर्व मोठे रहस्य चित्रपटाची उत्सुकता वाढवते। प्रत्येक वेळी चित्रपटाची कथा एक वेगळे वळण घेणारी असून प्रेक्षकांना खुर्चीला खेळून ठेवणारे आहे। प्रेक्षकांना हा जॉनरा खूप आवडतो। साऊथचे सिनेमे डब करून हिंदी वर्ल्ड सिनेमा हे सगळे आपण OTTवरती बघतो। मराठी प्रेक्षकसुद्धा हे खूप बघतात। त्यांना एक दर्जेदार कलाकृती या जॉनरातली त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून द्यायची हा उद्देश आहे आणि हा सिनेमा तसा घडलेला आहे। प्रेक्षकांनी तो पाहावा 18 ऑक्टोबरला। लाईक आणि सबस्क्राईब। तुमच्या भूमिकेबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा ना। मी श्रुती नावाचं पात्र करते या फिल्ममध्ये आणि श्रुती ही एक लेखिका आहे आणि जुई जी ब्लॉगर आहे ती बेस्ट फ्रेंड आहे आणि त्या दोघींनी नेहमीच कारण त्या दोघी घरापासून लांब राहत आहेत, त्यामुळे त्या दोघी एकमेकींना कशा सपोर्ट करतात, एकमेकींसाठी त्या कायम अवेलेबल असतात अशी ती गोष्ट आहे। आणि प्रत्येक पात्र ह्या चित्रपटातलं खूप कॉन्ट्रास्ट आहे, वेगळंच आहे। जशी श्रुती आहे जी खूप कंट्रोवर्टेड आहे, ती काही बोलत नाही आणि ती तिच्या जगात असते आणि तिचेच प्रॉब्लेम्स आहेत ज्यांच्याशी ती डील करते आणि कशी एक घटना घडते तिच्या आयुष्यात आणि तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते। आता ती चांगली आहे का ती वाईट आहे हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल, पण अशी आहे श्रुती। मर्डर मिस्ट्री असल्यामुळे पात्राबद्दल जास्त नाही सांगता येणार, पण अशी ही खुशी आहे, खूप लाईव्हली आणि म्हणतात ना फुल ऑफ एनर्जी असलेली ही खुशी आहे। सस्पेन्स चित्रपटात काम करण्याचं अच्छा, खूपच कमाल अनुभव, म्हणजे ॲज अ डेब्यू फिल्म म्हणून लाईक आणि सबस्क्राईब माझ्या वाट्याला येणं हे मला खरंच खूप नशीब वाटतं माझं, कारण इतकी वेगळी गोष्ट आणि मराठीत असे विषय खूप कमी हाताळले जातात आणि असं असताना या अशा विषयाचा मला भाग होता आलं आहे। म्हणजे मला असं वाटतं स्क्रीन प्ले इतका स्ट्रॉंग आहे जो अभिषेक मेरुरकर आमचे दिग्दर्शक आणि लेखकसुद्धा चित्रपटाचे यांनी दिलेला। मला असं वाटतं प्रेक्षकही खूप जास्त एन्जॉय करतील हा चित्रपट, कारण मर्डर मिस्ट्री असल्यामुळे सतत त्यांना ही उत्सुकता असणार आहे की नक्की आता काय घडणार आहे पुढे आणि हीच खरं तर मला असं वाटतं चित्रपटाची मजा असते की तुम्ही त्या इमोशनमध्ये जाणं आणि आमचा चित्रपट नक्कीच हे घडवून आणेल अशी मला आशा आहे। त्यांचा हात आला होता ना नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।